पीएम केअर फंडातून राज्याला मदत करा. खासदार संजय राऊतांनी पंतप्रधानांना आवाहन केलंय. मोदींचा पीएम केअर फंड लोकांसाठी आहे. तुमचे खंडणीचे खिसे झटकून मराठवाड्याला मदत करा. नवनाथ बन यांनी संजय राऊतांना हे प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातून कोट्यावधी हजारो शेकडो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये अनअकाउंटेड आहेत. ते पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागणी केली तर तुम्ही 1947 में ये हो गया, 1957 नेहरू ने ये किया, 1982 में उद्धव जी ने, बाळासाहेब ने ये किया. हे कुठली धोरण या लोकांनी या देशामध्ये आणलेली आहे? काय झालं की 1950 सालचं काढायचं. आधी राज्य करायला शिका, प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही, हे आधी तुम्ही शिका. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू. संजय राऊत, तुम्ही कशा पद्धतीनं लोकांकडनं खंडणी वसूल करतायत, तुम्ही कशा पद्धतीनं लोकांकडनं पैसे लुटतायत हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पीएम केअर फंड हा जनतेची सेवा करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी आहे आणि आम्ही सातत्यानं जनतेची सेवा करतो, जनतेची मदत करतो. पीएम केअर फंडच्या माध्यमातून देखील महाराष्ट्राला मदत होणार आहे. परंतु तुमच्या खंडणीतनं आलेल्या पैशामधून जरा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करा.